नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गाजत असलेलं प्रकरण म्हणजे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं केलेली आत्महत्या। आता या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला नेमकं या प्रकरणात या महिलेला न्याय मिळणार आहे का नाही हा प्रश्न पडलाय। तिकडे तिच्या मूळ गावी वडवणीमध्ये आरोपीला फाशी द्या, ताईला न्याय द्या, बीडच्या लेकीला न्याय द्या म्हणून पूर्ण गाव बंद ठेवण्यात आलं। वडवणी बंदची हाक देण्यात आली। इतकंच नव्हे तर बीडमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। पण मुळात या प्रकरणातला जो तपास आहे तो तपास आणखी वेगळ्याच गुंतागुंतीकडे वळत चाललाय। तिकडे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं काहीतरी वेगळंच, इकडे पोलीस सांगतायत ते काहीतरी वेगळंच, आणि तो बदमाश फौजदार गोपाल बदने, बदमाशच म्हणायचं नाही तर काय म्हणायचं त्याला। मुळातच या बदनेनं हजर तर झाला, पण हजर होण्यापूर्वी मोबाईल दडवून आला। मग याच्यातनं काय सिद्ध करायचंय? आधी एक तर तू पळून गेला, नंतर 2 दिवसांनी हजर झाला, बस हजर झाला तो झाला, मोबाईल लपवून ठेवला। अरे नेमकं चाललंय काय? मुळात या प्रकरणामध्ये आधी अटक झाली ती प्रशांत बनकर, म्हणजे ही महिला डॉक्टर ज्या घरमालकाकडे राहत होती त्याचा हा मुलगा। या प्रशांत बनकरला आज त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं। त्यानंतर त्याला 3 दिवसांची कोठडी त्याची वाढवण्यात आली। आता ही कोठडी वाढवताना देखील बरेच आडेवेडे त्याच्या वकिलांनी घेतले। त्याचं म्हणणं होतं की मागच्या वेळी कोठडी मागताना जी काही कारणं दिली तीच कारणं देऊन पुन्हा कोठडी मागितली जाते। कॉल डिटेल्स विश्लेषण करण्यासाठी आरोपीची गरजच काय? त्यामुळे त्याच मुद्द्यांवरनं कोठडी देणं योग्य नाही। पण इथं मात्र या ठिकाणी क्षमा बांदल यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला आणि त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन पीडितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप याच्यावर आहे। या आरोपीने सलग 4 महिने पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केलाय। कागदपत्र आणि डिजिटल पुरावे गोळा करायचे बाकी आहेत, कॉल डिटेल्स मिळालेले आहेत, मात्र त्याचं विश्लेषण बाकी आहे। छळ नेमका कुठे आणि कशा प्रकारे केला याचा तपास करायचा आहे। शिवाय या प्रकरणातले हे दोन्ही आरोपी म्हणजे प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांचा काय संपर्क आहे, यांचं काय कनेक्शन आहे ते पाहायचंय आणि म्हणून पोलीस कोठडीत वाढ झाली पाहिजे। शेवटी या ठिकाणी जजनं, न्यायाधीशांनी या युक्तिवादाला ग्राह्य मानलं आणि बनकरला आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली। आता माझं लाईव्ह जे आहे ते आणखी महत्त्वाच्या मुद्द्यावर आहे, ते म्हणजे आज या महिला डॉक्टरचा PM रिपोर्ट आलाय, म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट, आणि दुसरं म्हणजे त्या गोपाल बदनेनं आपला मोबाईल लपवलाय। पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर PM रिपोर्ट आला, बदनेनं मोबाईल लपवला, पण महिला डॉक्टरची डायरी, अब खुलेंगे सबके राज। या महिला डॉक्टरला एक दैनंदिनी लिहायची सवय होती, डायरी लिहायची सवय होती, आणि PM नोट त्याचा उल्लेख तिच्या डायरीमध्ये होता, ती करत होती असं समोर आलंय। आता या डायरीमध्ये जर तिने PM नोट म्हणजे पोस्टमार्टम नोट म्हणतो आपण त्याला, ज्यावेळी पोस्टमार्टमसाठी एखादी बॉडी येते तेव्हा नाव, गाव, पत्ता, शरीरावरच्या जन्मजात खुणा, नवीन काही व्रण असतील, शिवाय विसेरा राखून ठेवलाय का नाही, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय, ही सगळी नोंद त्या PM नोटमध्ये असते। आणि ते जर तिनं सगळं डायरीमध्ये लिहिलं असेल तर मात्र सगळ्यांचा कच्चा चिट्टा या डायरीमध्ये लिहिलेला आहे। त्यामुळं त्या मुद्द्यावर तर मी येणारच आहे, पण पहिला मुद्दा या गोपाल बदनेचा। प्रशांत बनकर आणि गोपाल बदने आता दोघे जण 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत आहे। आता या दोघांचं काय रिलेशन आहे हे पहिल्यांदा पोलीस तपासात समोर येणं
अत्यंत गरजेचं आहे. आता हा जो कोण गोपाल बदने आहे याची जरा हिस्ट्री ऐकू आपण. हा कोण आहे आणि कुठून इथपर्यंत पोहोचला? हा बदमाश फौजदार मुळातच याच्यावर सोलापूर शहर पोलीस दलात काम करत असताना विनयभंगाची तक्रार होती. आणि विशेष म्हणजे ही जी तक्रार त्याच्यावर होती त्या तक्रारीमध्ये देखील ज्या पीडितेने त्याच्या विरोधात तक्रार दिली तिनं देखील जे काही तपासी अधिकारी नेमले होते त्या प्रकरणामध्ये ते दोनदा बदलायला लावले. शेवटी वरिष्ठांनी ही चौकशी पूर्ण होऊन तो तक्रारच बंद केली. आता त्याच दरम्यान खात्याअंतर्गत त्यानं परीक्षा दिली आणि त्याला पदोन्नती मिळाली आणि पहिलीच पोस्टिंग फलटण पोलिसात त्याची झाली. फलटण ग्रामीण मध्ये तो दाखल झाला. आता हा जो कोण बदने आहे या बदनेने एकदा आधी फलटण सोडलं, नंतर तो सोलापूरला गेला, मग पंढरपूरला गेला, मग बीडला गेला, मग तिथून हा पठ्ठ्या फलटण ग्रामीण पोलिसात हजर झाला. आता प्रश्न हा पडतो, हा फलटणवरून सोलापूरला का गेला? अर्थातच कारण 2013 मध्ये तो पहिल्यांदा लागला तो त्या सोलापूर शहर पोलीस दलामध्येच. त्यामुळे तिथे त्याचे अनेक मित्र आहेत आणि मग कुठेतरी शेवटी खात्याला वाचवतं. या सगळ्या अनुषंगानं सगळी माहिती घेऊन मग पंढरपूर गाठून मग बीडला घरी जाऊन मग फलटणला हा पठ्ठ्या आला. आता आला तो आला, शरण आला, पण मोबाईलच नाही आणला, मोबाईल ठेवला लपून. आता या पोलिसाकडून इतर पोलिसांना त्यानं मोबाईल कुठं ठेवला आहे हे शोधून काढणे एक आव्हानच आहे. कारण की मुळात हा पोलीस आणि पोलिसाचा तपास पण करतायत कोण? पोलीसच. मुळात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा देखील मी या ठिकाणी मांडणार आहे. त्यामध्ये जेव्हा हा 25 तारखेला रात्री 11 वाजता फलटण ग्रामीण पोलिसांमध्ये शरण आला, म्हणजे सरेंडर झाला, रिक्षेने आला हा. तिथून 100 मीटर अंतरावर फलटण शहर पोलीस स्टेशन आहे. आत्महत्या झाली आहे फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, कारण की ते हॉटेल आहे फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत. गुन्हा दाखल झाला कुठे? फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत. आणि हा गोपाल बदने सरेंडर झाला कुठे? फलटण ग्रामीण पोलिसात. का? तिथं का? तिथंच का शरण आला? दुसरी गोष्ट, शरण आला तो आला त्यावेळी तिथल्या पोलिसांनी त्याला तात्काळ वेळ वाया न दवडवता कुठे हजर करायला पाहिजे होतं? फलटण शहर पोलीस ठाण्यात. पण नाही, त्याला थांबवून ठेवण्यात आलं. पीडिता महिला डॉक्टर संबंधी काही माहिती, पुरावे, कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न यावेळी झाला असावा असं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन मधून हा बदने शहर पोलीस ठाण्यामध्ये जेव्हा त्याला नेण्यात आलं त्यावेळी पण त्याची बर्दास्त ठेवल्याचं दिसून आलं. मुळात त्याची प्राथमिक चौकशी एका बंद खोलीत करण्यात आली आणि मग वैद्यकीय चाचणीसाठी म्हणजे मेडिकलसाठी त्याला फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, ज्या ठिकाणी ही महिला डॉक्टर कामाला होती. दुसरी गोष्ट म्हणजेच आतापर्यंत इतर आरोपींना त्या ठिकाणी नेत होता प्री अरेस्ट आणि फिट हे दोन्ही सर्टिफिकेटसाठी. आज त्यालाच त्या ठिकाणी पठ्ठ्याला जावं लागलं आरोपी बनून. आता एखादा सामान्य आरोपी किंवा पीडिता बलात्कार प्रकरणातील अटक असलेला हा बदने, या दोघांमध्ये प्रचंड मोठा फरक दिसून येत होता. एक तर ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याला जास्त वेळ का थांबवून ठेवण्यात आलं सांगता येत नाही. शहर पोलीस ठाण्यात त्याची बंद खोलीत का चौकशी करण्यात आली माहित नाही. आणि मग जेव्हा त्याला मेडिकलसाठी बाहेर काढलं तेव्हा हा माध्यमांसमोर आल्यानंतर जणू काही त्याचा तोरा बघा. मुळात एकतर एवढे पोलीस रात्री 11 नंतर कुठल्याच पोलीस स्टेशनला हजर नसतात, पण या ठिकाणी स्वतः दस्तूर खुद्द DYSP वरिष्ठ पोलीस अधिकारी, जसं फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला तसंच शहर ग्रामीण पोलीस स्टेशनला. आणि त्याला जेव्हा चाचणीसाठी नेत होते तेव्हा माध्यमांनी त्याला घेरलं, तेव्हा तोंडावर रुमाल, पण नजर मात्र अशी की जणू काही मी काही केलंच नाही, पण मनात मात्र सगळ्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आणि मग हात जोडून
मी प्रामाणिक आहे, पोलीस यंत्रणेवर माझा विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, अशी वाक्य बोलला. म्हणजे हा गोपाल बदने एकदा आधीच याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार, त्या ठिकाणी ज्या पीडितेने तक्रार केली तिला दोनदा तपास अधिकारी बदलावे लागले, म्हणजे तिथं पण किती दबाव असेल. आणि मग हा फलटणमध्ये रुजू झाला. आणखी एक कारनामा याचा, एक व्हिडिओ आज सगळीकडे फिरतोय. हा काय करायचा, रस्त्यात विनावर्दी स्वतः टू व्हीलरवर आणि इतरांच्या गाड्या अडवायच्या आणि मग त्यांच्याशी उद्धटपणे वागणं, त्यांना त्रास देणं, त्यांच्याशी बोलणं, अशा पद्धतीनं त्याचे उद्योग सुरू होते. शेवटी एका चालकानं त्याचा व्हिडिओ शूट केला आणि तो व्हायरल झाला. अर्थात तो कधी कुठला हे काही सांगता येणार नाही. मुळात या सगळ्या गोष्टींवर जर प्रकाश टाकला तर हा गोपाल बदने याचं नेमकं कनेक्शन काय ते शोधून काढलं पाहिजे. पण रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, यांनी जे काल खुलासे केले ते तर आणखी धक्कादायक आहेत. मुळात विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न पहिल्यांदा पडतो. एकतर मुळात गोपाल बदने, जर तुझं ह्याच्यात काहीच नव्हतं तर पळून कशाला जायचं होतं. तिकडं महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्याचं कळालं, यांनी फलटण सोडलं, सोलापूर गाठलं, पंढरपूरला गेला, मग बीडला घरी गेला, मग परत फलटण ग्रामीण पोलिसात दाखल झाला. काय केलं या 2 दिवसांमध्ये? सगळी सेटलमेंट केली काय? यात चाकणकरांनी केलेले खुलासे काय? फलटण उपजिल्हा रुग्णालय, पोलीस आणि महिला डॉक्टर यांच्या एकमेकांविरोधात परस्पर विरोधी तक्रारी होत्या. त्या तक्रारी काय होत्या त्या पण त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यामध्ये पोलिसांचा आरोप होता की वैद्यकीय तपास कामात त्या दिरंगाई करतात, उशिरा आलेल्या पेशंटला ट्रीट करण्याबाबत आक्षेप घेतात. आता महिला डॉक्टरनं काय तक्रार केली होती पोलिसांविरोधात? ड्युटी संपल्यानंतर देखील पेशंट तपासायला लावले जातात आणि रात्रीच्या वेळी आरोपी आणले जातात. आता मला इथे एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. ड्युटी संपल्यानंतर देखील पेशंट तपासायला आणले जातात, हा जो त्यांनी मुद्दा उपस्थित केला महिला डॉक्टरनं, अर्थातच याची तक्रार ती आपले जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडेच करणार ना, की बाबा मला हे पोलीस रात्री येतात, रात्री अपरात्री येऊन मला ड्युटी संपल्यानंतर देखील काम करायला लावतात, आरोपी तपासायला लावतात. ही तक्रार कोणाकडे केली असेल त्यांनी? आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच ना. त्या फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक कोण आहेत? डॉक्टर अंशुमन धुमाळ. यांनी काय केलं? यांनी तर हातच वर केले. माझ्याकडे त्यांची एकही तक्रार या संदर्भात आलेली नाही. अरे, पोलीस माझ्याकडे आरोपी घेऊन येत आहेत रात्री ड्युटी संपल्यानंतर तपासायला, अशा वेळी मी कुणाला सांगणार? तुम्हालाच सांगणार ना धुमाळ साहेब. मग त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही आणि ते नुसते पोलिसांशीच वाद घालत बसले असं तुम्हाला म्हणायचंय का? बर, पोलिसांशी वाद घालत होते असा पोलिसांचा आरोप आहे आणि त्या रात्री पेशंट ट्रीट करायला आक्षेप घेतात, बरोबर, असा पोलिसांचा आरोप आहे. मग पोलिसांनी त्यांच्याविषयीची तक्रार तुमच्याकडे केलीच नाही? डॉक्टर धुमाळ साहेब, उत्तर देण्याचं तुमच्याकडे केलीच नाही का? अहो, तुमच्या डिपार्टमेंटच्या माणसाचं काहीतरी चुकतंय अशी तक्रार तुमच्याकडे कोण करेल? तुमच्या डिपार्टमेंटच्या माणसाचं हे चुकतंय हे तक्रार संबंधित ज्या पोलिसांचा तुमच्या डिपार्टमेंटशी संबंध येतो ते करणार ना. तरी तुम्ही म्हणताय की मला याच्यातलं काहीच माहित नाही. बर, माझ्या उद्या ऑफिसमध्ये मला काही अडचणी आहेत, मी कोणाला सांगणार? माझ्या वरिष्ठांनाच ना. तसंच महिला डॉक्टर या अडचणी कुणाला सांगतील? तुम्हालाच ना. का प्रत्येक वेळी CS ला फोन करणार ते? तर तुम्हालाच फोन करणार, तुम्ही प्रभारी वैद्यकीय अधीक्षक आहात तिथले. तरी तुम्ही म्हणताय की मला याच्यातलं काहीच माहित नाही. उलट तुम्ही तर थेट बोलून गेलात की कोण गोपाल बदने? मी तर नाव पहिल्यांदाच ऐकतोय, मी तर त्याला कधीच बघितलं नाही. अहो, या गोपाल बदनेनं आतापर्यंत त्या ठिकाणी अनेक पेशंट आणले असतील, म्हणजेच प्री अरेस्ट आरोपी आणले असतील. त्यामुळे असं होऊच शकत नाही. बरं, नोंद असते कुठला आरोपी आणला, कुणी आणला, किती वाजता आणला, किती वाजता नेला, कुठलं सर्टिफिकेट दिलं, हे काय तुम्ही चेक करत नाही का? का तेवढं ज्याला दिलं त्यांनीच फक्त बघायचं? मग तुम्ही काय केलं? दुसरी गोष्ट, चौकशी समितीमध्ये जेव्हा त्यांच्या विरोधात, महिला डॉक्टरच्या विरोधात चौकशी समिती नेमली गेली,
त्या चौकशी समितीमध्ये त्यांनी एक खुलासा वजा पत्र दिलं जुलै महिन्यातलं. त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला काही माहित नाही. विशेष आहे बघा, चाकणकरांनी जे काही खुलासे केले ना त्यावरच आपण बोलतोय. आता काय केले खुलासे ते बघा. काय म्हणाले त्या चौकशी समितीनं चौकशी करून अहवाल दिला आणि शिफारस केली. शिफारस काय केली? वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांशी नीट बोलावे, म्हणजे एक सूचना झाली, मान्य आहे. दुसरं, बदली करण्यात यावी अशी शिफारस केली. बदली करण्यात यावी. आता डॉक्टर धुमाळ यांनी सांगितल्यानुसार त्या जानेवारी 23 पासून फलटण उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतायत आणि ते स्वतः डॉक्टर धुमाळ हे 1.5 वर्षापासून तिथं सेवा करतायत. ऍक्च्युली ते 2002 पासून या क्षेत्रात आहेत. आता 1.5 वर्षात मला एक प्रश्न पडलाय. चाकणकरांनी केलेल्या खुलाशातले चौकशी समितीने दिलेलं वाक्य आहे, 3 वेळा बदली होत असताना देखील महिला डॉक्टरनं तिथंच काम करण्याचा आग्रह धरला, त्यामुळं स्पेशल ऑर्डर काढून त्यांना तिथंच कायम ठेवलं गेलं. आता मला प्रश्न विचारायचा आहे, 3 वेळा त्या जॉईन झाल्या जानेवारी 2023. तुम्ही 1.5 वर्षापासून त्या ठिकाणी काम करताय, म्हणजे या 1.5 वर्षातच त्यांच्या 3 वेळा बदल्या करण्याची शिफारस केली गेली असणार आहे. मग त्यांना त्यांच्या आग्रहास्तव त्याच ठिकाणी स्पेशल ऑर्डर काढून कायम तिथंच ठेवण्यात आलं असं जर चौकशी समितीत नेमलं असेल तर ही गोष्ट तुम्हाला माहित नाही धुमाळ साहेब? कारण प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून तुम्ही तिथे काम करताय. बरं, तुमच्या व्यतिरिक्त आणखी कोण असतील ते करत असतील, पण तुमचा एकदा तरी या विषयाशी सामना झाला असेलच की 3 वेळा बदली आहे, आग्रह धरलेला आहे, मला इथून जायचं नाही आणि मला इथंच काम करायचं आहे, मग स्पेशल ऑर्डर काढण्यात आली. याचाच अर्थ त्यांची बदली का करावी किंवा का करायला पाहिजे असं जे काही चौकशी समितीकडून शिफारस आली असेल त्यात कारणं तर दिली असतील ना. मग ती कारणं काय होती हे पण तुम्हाला माहित नाही. बर, ही स्पेशल ऑर्डर कुणी काढली? माझा हा सवाल आहे. ही स्पेशल ऑर्डर काढली कुणी? त्यांना एकाच ठिकाणी त्या ठिकाणी 3 वेळा बदली करायची आहे असं सांगून देखील त्यांची स्पेशल ऑर्डर काढण्यात आली. कोण आहे एवढी जबरदस्त ताकद की 3 वेळा डिपार्टमेंटला सांगण्यात आलं की नाही नाही इथेच ठेवा म्हणून त्यांना कामाला? एवढी कोण बडी हस्ती आहे? का मोठा कोण वरिष्ठ अधिकारी आहे? का वरिष्ठ कोणी संचालक आहेत? का मग पॉलिटिशियन आहे? याची उत्तरं मिळाली पाहिजेत. ही उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अंशुमन गायकवाड जे अंशुमन धुमाळ जे हात वर करतायत ना की मला याच्यातलं काहीच माहित नाही, हे पटतच नाही. आता महिला डॉक्टरकडून PSI बदनेनं 4 वेळा बलात्कार केल्याचे आरोप, त्या दोघांचं लोकेशन कुठं एकत्र होतं हे पोलिसात असलेल्या त्याच्या रेकॉर्डवरून तपासलं जाईल. CDR रिपोर्ट मधून बाहेर काढलं जाईल. त्या तिघांशिवाय आणखी कुणाचे CDR काढायचे असल्यास तेही काढण्यात येतील. मला एक म्हणायचंय, स्वतः चाकणकरांनी केलेल्या खुलाशानुसार बदने यांचा महिला डॉक्टरांशी संवाद जानेवारी ते मार्च याच कालावधीत झाला. त्यानंतर त्यांचा बदनेशी संवाद झाला नाही. त्यांची तक्रारच, त्या तक्रार अर्जातच त्यांनी म्हटलंय फेब्रुवारी पासून मला त्रास होतोय. फेब्रुवारी 2025 पासून मला त्रास होतोय. जानेवारी ते मार्च मध्ये फेब्रुवारी येतं ना. याचाच अर्थ त्याच दरम्यान त्यांनीच म्हटलेल्या तक्रार अर्जात हा गोपाल बदने इमर्जन्सी ड्युटीच्या चेअरवर बसून फिटनेस सर्टिफिकेट द्या अशी धमकी देत होता असं त्यांनी स्वतः पत्रात म्हटलेलं आहे. त्याचं काय? याचा अर्थ गोपाल बदने याचा त्या ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव होता. मग जानेवारी ते मार्च या दरम्यान फेब्रुवारी येतं, त्याच वेळी त्याची जी काही त्या ठिकाणी दाखवलेली त्यांनी जी काही गुर्मी आहे त्या संदर्भात या महिला डॉक्टरनं डॉक्टरांकडे, डॉक्टर धुमाळांकडे तक्रार केली नसेल का? 1.5 वर्षापासून तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही आहातच. आत्ताच फेब्रुवारी आहे म्हणजे तुम्ही आलात त्यात. तुमच्याकडे तशी तक्रारच केली नाही.
कमाल आहे. पुढे या ठिकाणी चाकणकरांनी केलेल्या खुलाशानुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात वाद झाले. म्हणजे त्या दिवशी त्या त्यांच्या घरात होत्या. घरात होत्या म्हणजे काय हो, मुळात त्यांच्याच घरातल्या एका फ्लॅटमध्ये ती महिला राहत होती. आता एकटी महिला, लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, सगळ्यांसोबत सेलिब्रेट करतं ना, आपले नातेवाईक नाहीत बाबा इथे, चला आपण शेजारच्यांसोबत सेलिब्रेट करू. आणि तुमचं तर त्यांचं चांगलं रिलेशन जमलं होतं सगळ्यांचं घरांचं. त्यांची त्या प्रशांत बनकरची बहीणच म्हणतीये की मला कामावर जो काही दबाव त्रास होत होता ते सगळं मला मनातलं सांगायची. आमच्या घरातल्यांसारखंच ती वागत होती. माझी आई तर तिला माझ्या मुलीसारखा, तिच्या मुलीसारखा तिला जीव लावायची, असं तुम्हीच म्हणालाय ना. मग त्या ठिकाणी ती गेली. ठीक आहे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोटो वगैरे काढले. आता फोटो असेच का काढले, तसेच का काढले, याच्यावरनं वाद झाला. प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टर यांच्यात वाद झाला. वाद झाल्यानंतर ती मोठमोठ्यानं बोलायला लागली वगैरे. ही बहीण सांगते प्रशांत बनकरची. मग बनकर प्रशांत म्हणाला की नाही नाही असं काही, मला कोण बोलता तुम्ही एवढ्या मोठ्याने वगैरे, असं असं काहीतरी झालं. तो वाद झाला. वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी, कारण की त्या रुसून तिथं जवळ असलेल्या एका मंदिरात गेल्या. प्रशांत बनकरचे वडील तिला घ्यायला गेले त्या मंदिरात. प्रशांत बनकरचे वडील घ्यायला गेले की बाई चल घरी, असू देत, काय सण सणावळ कशाला, बरोबर नाही असं तसं. आणि ती घरी आली. आणि मग चाकणकर म्हणतायत ते झाल्यानंतर ती तिथून हॉटेलवर निघून गेली. आता मला हा प्रश्न पडलाय, वाद झालाय पोराशी, आईनं तिला मुलीसारखा जीव लावलाय. प्रशांत बनकरची बहीण आणि ती म्हणजे बहिणी बहिणीसारख्या. मग वडील का आणायला गेले? ती देवळात रुसून बसले, वडील का आणायला गेले? मान्य, तो बनकर रुसलाय, प्रशांत रुसलाय, वडील का आणायला गेले? म्हणजे याचा अर्थ तुमचे खूप चांगले रिलेशन्स होते, अगदी घरातल्यांसारखीच होती ना ती, खूप चांगले रिलेशन्स. मला अजून पुढे सांगायचं, खूप चांगले रिलेशन होते ना म्हणजे तुमचे. मग वडील का आणायला गेले हो? आई का नाही गेली? आपल्या मुलीसारखी आहे ना ती. दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरात आहे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आलंय, माझ्या पोराशी वाद झालाय, पुरुष कशाला जाईल तिथं? बर, प्रशांत बनकरचे वडील कशाला जातील? बर, त्या ठिकाणी बहीण असेल समजा तर तिने जायला पाहिजे होतं, आईने जायला पाहिजे होतं. बर, वडील गेले. नंतर असं म्हटलं गेलं की तिथून ती निघून गेली, हॉटेलमध्ये निघून गेली. मध्येच एक पेरणी केलेली आहे की प्रशांत बनकरनं लॉक लावला होता, कुलूप होतं, आणि म्हणाला इथे यायचं नाही, इथं राहायचं नाही. मग ऐनवेळी ती जाणार कुठे, म्हणून तिने हॉटेल बुक केलं. 21 तारखेला लक्ष्मीपूजन, 22ला पाडवा, 23ला भाऊबीज. बर, लक्ष्मीपूजन 21 तारखेला ती गेली हॉटेलमध्ये. ठीक आहे, 2 दिवसांसाठी तिने हॉटेलमधली रूम बुक केली, हॉटेल मधुदीप, रूम नंबर 114. 22 तारखेला काय झालं? कारण की 23 तारखेला तिने आत्महत्या केली आहे. मग जी मुलगी आपण घरी आणली आहे, म्हणजे प्रशांत बनकरच्या वडिलांनी तिला समजूत काढून घरी आणली, ती पुढे कुठे गेली याची जबाबदारी संपली. याच्या जबाबदारीचं काय ते संपलं. आता ती तिच्या रूम मध्ये आहे का बाबा हे बघ. अहो, मंदिरात गेली तर तुम्ही तिला आणायला गेलात, मग घरच जर ती सोडून गेली असेल दुसरीकडे तर तुम्ही जाणार नाही, तिची चौकशी करणार नाही, तिचा शोध घेणार नाही. बर, हॉटेलवर जाण्यापूर्वी देखील त्यांनी बनकरला मेसेज केला होता, म्हणजे मेसेज हाच केला असेल ना की मी इथे इथे चालली म्हणून. मग 22 तारखेला काय झालं? 22 तारीख अख्खा जो दिवस होता त्या दिवशी प्रशांत बनकरनं त्याची चौकशी केली का, बाई तू कुठं आहेस, काय आहेस? ज्या वडिलांनी तिला प्रशांत बनकरच्या मंदिरातून घरी आणलं, काय बाबा वाद नको, सणसणावळ आहे, त्यांनी चौकशी केली का कुठं आहे ती म्हणून? बर, तिच्या आईने चौकशी केली का? मुलीसारखी ना, बहीणच सांगते, आईने चौकशी केली का दुसऱ्याचे लेकरू कुठे गेले काय माहिती, आपल्या जिथं भाड्याने राहते त्यात पण ती राहत नाहीये, दिसली नाही, कुठे गेली? केली नाही. मग 22 तारखेला ती ड्युटीवर गेली आणि रात्री, ऑलरेडी हॉटेल बुक केलेलं आहे, आणि रात्री 1:30 वाजता
22च्या रात्री म्हणजे 23च्या पहाटे 1:30 वाजता तिने हॉटेलमध्ये चेक इन केलं. आता हॉटेलमध्ये चेक इन केलं, ऑलरेडी 2 दिवस रूम बुक केलेली आहे. बर, ते हॉटेल फलटण मधलं, फलटण किती मोठं आहे असं, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे ती मेडिकल ऑफिसर आहे. आणखी फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये ती गेली 2 वर्ष काम करते, मग कुणाला माहित नसेल. ओके, आता तिथं फलटण उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कामास असलेली ही महिला आपल्या इथे 2 दिवस येऊन राहतीये. एक दिवस ऑलरेडी 22ला राहिलेली आहे, 21ला रात्री आलेली आहे. ती रात्री 1:30 वाजता आली, कारण यांच्या म्हणण्यानुसार 24 तास ड्युटी असते डॉक्टर धुमाळांच्या म्हणण्यानुसार. मग रात्री 1:30 वाजता ते आली, कारण की साहजिकच पोलीस रात्री आरोपी आणतात मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी, आणि मग ती 1:30 वाजता आली. बर, आल्यानंतर तिनं पुन्हा एकदा प्रशांत बनकरांची त्या ठिकाणी व्हॉट्सअप चॅटिंग केली असेल, फोन केले असतील. या दरम्यान, या 1.5-2 दिवसाच्या दरम्यान प्रशांत बनकरच्या कुटुंबियांना एकदा सुद्धा वाटलं नाही का की बाबा ती कुठं आहे, ऐन सणासुदीच्या दिवशी आपल्या घराला सोडून गेलेली आहे? नाही वाटलं का बघावंसं, नाही वाटलं का चेक करावंसं? बर, या ठिकाणी जी काही चाकणकरांनीच माहिती दिली आहे की जानेवारी ते मार्च नंतर गोपाल बदनेचा तिचा संवादच झालेला नाहीये. संवाद झाला तो प्रशांत बनकरशी संवाद झाला अगदी आत्महत्येपूर्वी, आधी, आत्महत्येच्या आधी देखील तिने प्रशांत बनकरला त्या ठिकाणी चॅट केलं, म्हणून चॅटिंग झालंय. मग आता काय म्हटलंय त्यांनी असं म्हटलं की तिथं गेल्यानंतर रात्रभर महिला डॉक्टरकडून बनकरला अनेक मेसेज येत होते, त्याचा मोबाईल बंद होता, यातून वाद आणखी विकोपाला गेला. मी आत्महत्या करेन असं बनकरला म्हणत काही फोटो पाठवले, त्यावर बनकरनं मॅडम तुम्ही या आधीही अशा धमक्या दिल्या आहेत असा रिप्लाय दिला. सीडीआरच्या अनुषंगानं अनेक गोष्टी अशा पद्धतीनं समोर आलेल्या आहेत. आता मला याच्यातनं एकच म्हणायचंय, डॉक्टर महिलेनं आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकर याला शेवटचा मेसेज पाठवला होता, पण गोपाळ बदनेशी तिचा संपर्क 6 महिन्यांपूर्वीच तुटला होता असं जर चाकणकर म्हणतायत, तर मग तिनं तिच्या हातावर या गोपाल बदनेचं नाव लिहिलंय. याचाच अर्थ एकाच शहरात, तो फलटण ग्रामीण पोलिसात, ती फलटण उपजिल्हा रुग्णालयात बदने आणि तिचा कॉन्टॅक्टच झाला नाही का? या गोपाल बदनेला का या ठिकाणी त्याची चापलुसी केली जाते, त्याला वाचवण्यात येत आहे? पोलीस आहे म्हणून? अहो, मुळातच या गोपाळ बदनेनं पळूनच जायचं नव्हतं ना. जर तुझं काही नव्हतं तर विषय संपला होता ना, तिथंच थांबायचं होतं ना फलटणला. बर, पळून गेला, शरण आला का यायला सांगितलं? माहिती तर अशी मिळतीये सस्पेंड झाले, डिसमिस होईल असं घरच्यांना सांगितलं, तर नाक दाबून तोंड उघडलं आणि आला. बरं, आला तो आला, फोन नाही घेऊन आला. अहो, त्याच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप चॅटिंग, सीडीआर याला फार महत्व आहे. हे डिजिटल एव्हिडन्सेस आहेत, हे अत्यंत गरजेचे आहेत. पण पोलीस आहे तो, त्याला माहिती आहेत तपासातल्या गोष्टी. जसं त्या संतोष देशमुख प्रकरणात विष्णू चाटेनं केलं. विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं वाल्मिक कराडनं आवाजा कंपनीच्या सुनील केतू शिंदेशी बोलणं केलं होतं. विष्णू चाटेनं आपला मोबाईलच गहाळ केला, अजून सापडला नाही. मग पोलीस हा तर पोलीस आहे, याला पक्का माहिती आहे की काय करायचंय. आणखी याच्या पलीकडे जाऊन आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये 19 जूनला डीवायएसपी त्यावेळेचे जे होते त्यांना या महिलेनं रितसर तक्रार केली होती. मला काय त्रास होतोय त्यांनी स्पष्टपणे त्यामध्ये लिहिलं होतं. काही जणांची नावं देखील लिहिली होती, जायपत्रे, त्यामध्ये पाटील, बदने, त्या महाडिकांनी तिला एक पत्र लिहिलं होतं. ते तर मी कालच म्हणालोय, पीआय महाडिक सार्वजनिक करा ते पत्र, काय लिहिलंय त्यात कळू देत. बीडचे आहे म्हणून हिणवलं जात आहे. धनंजय मुंडेंनी बरोबर आवाज उठवलाय, बीडचे आहे म्हणून हिनवायची. अहो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बीडची मुलं काम करतायत, राहतायत, शिकतायत, मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. कोणी पोलीस आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर्स आहेत, कोणी आणखी काही काम करतायत, आपलं पोट भरतायत.
काय सगळ्यांकडे एकाच नजरेने बघणार आहात का तुम्ही? मग अशा वेळी ही हिनवण्याची प्रवृत्ती एका PI दर्जाच्या माणसानं पत्र लिहून त्यात उल्लेख आहे काय जायपात्रे, काय गैरसमज असेल तर मिटूयात म्हणून तिने त्या कॉन्स्टेबलच्या मोबाईलवरून फोन केला जायपात्रेंना, तर ते म्हणाले मी बाहेर आहे. आणि जायपत्रे बाहेरच होते, पण कुठे? बाहेर गावाला नाही, रुग्णालयाच्या बाहेर गाडीत बसलेत. त्या स्वतः म्हणाल्यात CCTV फुटेज चेक करा, त्यात दिसेल त्यांची गाडी आणि ते बसलेले. एवढा अबोला, एवढा गैरसमज. अहो एक महिला डॉक्टर काम करते एवढ्या रात्री अपरात्री, ते पण पोस्टमार्टम डिपार्टमेंट मध्ये. किती अभिमान असला पाहिजे, महिलेबद्दल किती आदर असला पाहिजे, सन्मान असला पाहिजे, गर्व वाटला पाहिजे की आज ही महिला एवढ्या रात्री या ठिकाणी एका आरोपीला आणलेल्या प्री अरेस्ट आणि त्याची फिटनेसची त्या ठिकाणी चाचणी करते म्हणून. किती जबरदस्त हे असलं पाहिजे, कसं गुण्या गोविंदानं राहता आलं पाहिजे. पण काय हे वागणं आहे? बर, हे सगळं झालं. आता महत्वाचा मुद्दा जो अत्यंत बारकाईनं तुम्ही सगळ्यांनी ऐका, तो फार गरजेचा आहे. काल स्वतः धुमाळ म्हणाले होते, एका मीडियाने मुलाखत घेतली होती, त्यांची माध्यमांनी मुलाखत घेतली होती की त्या कामात अत्यंत चांगल्या होत्या, अत्यंत चांगल्या. आता त्या इतक्या चांगल्या होत्या की खरंच त्यांच्याकडे एक चांगली अत्यंत महत्वाची गोष्ट होती जी आता दुर्मिळ होत चालली आहे. दिवसभरात आपण जे काय काम करतो त्याच्या नोंदी लिहायच्या, त्याला म्हणतात दैनंदिनी डायरी, रोजची डायरी. आता त्यांचं काम काय होतं? पोस्टमार्टम रिपोर्ट. धुमाळांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून 139 पोस्टमार्टम या फलटण उपजिल्हा रुग्णालयात झालेत. त्यातले 36 पोस्टमार्टम या महिला डॉक्टरने केलेत, 24 पोस्टमार्टम डॉक्टर भोसलेंनी केलेत आणि 3 पोस्टमार्टम या डॉक्टर धुमाळांनी केलेत. सर्वात जास्त केलेत कुणी? या महिला डॉक्टरनंच ना. त्याची नोंद ठेवणं डायरीमध्ये ही त्यांना खूप चांगली सवय होती. आणि मग आता या डायरीमध्ये नेमकं काय आहे त्यात सगळे राज दडलेले आहेत, ते बाहेर यायला पाहिजेत. एक डायरी तपासात समोर आलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये पोस्टमार्टम नोटला, ज्याला PM नोट म्हणतो आपण, अत्यंत महत्व असतं. एखादा मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर त्या मृत व्यक्तीचं नाव, वय, पत्ता, अंगावरील जन्मजात खुणा, नव्यानं काही व्रण याच्या फॉर्म मध्ये, हे सगळं एका फॉर्म मध्ये भरावं लागतं, अर्जामध्ये भरावं लागतं. पोस्टमार्टम नंतर मृत्यूचं प्राथमिक कारण काय, विसेरा राखून ठेवला आहे का नाही याची नोंद करून माहिती ठेवणं बंधनकारक असतं. PM नोट लिहिल्यानंतर तो एक शासकीय दस्तऐवज म्हणून रुग्णालयात जतन करून ठेवला जातो, कधी कुठली केस ओपन करावी लागेल. आता मुळातच वैयक्तिक जी डायरी आहे त्यांची, महिला डॉक्टरांची, तिने आतापर्यंत केलेल्या सगळ्या पोस्टमार्टमच्या माहितीची नोंद त्यामध्ये केली आहे अशी माहिती मिळते. आणि याच नोंदींमुळे अनेकांचे राज खोलणार आहेत आणि भल्या भल्यांची झोप उडणार आहे. अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली होत असते, आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे मग PM नोट विसरू नयेत. तसेच बदलीच्या ठिकाणावर गेल्यावर तिथं पहिल्या ठिकाणावरची वेळेत माहिती मिळेलच असं नाही. त्यामुळं या महिला डॉक्टरनं स्वतःची दैनंदिनी लिहिलेली आहे. ही बाब वैद्यकीय क्षेत्रात अतिशय दुर्मिळ आहे, पण या महिला डॉक्टरनं ते जपलेलं आहे असं त्यांच्या सहकार्यानंच सांगितलंय. या वैयक्तिक डायरीमध्ये त्यांनी आतापर्यंत केलेल्या पोस्टमार्टमची माहिती आहे, त्यामुळं त्यामधून अनेक खुलासे होणार आहेत. आता डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणी आपण बोलूयात. या डायरीचं तर मी राज सांगितलं, जसजशी ती डायरीची पानं ओपन होतील तसतसे सगळ्यांचे राज खोलले जातील. आणि आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे आजच या महिला डॉक्टरचा PM रिपोर्ट आलेला आहे. आधी प्राथमिक अहवाल आलाच होता, त्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या असं मृत्यूचं कारण होतं. पण आता आलेल्या PM रिपोर्ट नुसार गळफास घेतल्यानेच मृत्यू असंच त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. शिवाय तिच्या शरीरावर इतरत्र कुठेही आघात झालेला नाही किंवा तशा जखमा किंवा खुणा आढळलेल्या नाहीत असं अहवाल सांगतो. आता महत्वाचा मुद्दा हा की भले या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे असं जरी समोर आलं असलं
तरी देखील तिच्या घरच्यांचा आरोप आहे ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. आणि या संदर्भामुळे खरं तर अजूनही याच्यातले गूढ काही कायम आहेत. ते गूढ कोणते हे समजून घेणं गरजेचं आहे. मला 3 प्रश्न पडलेले आहेत. एक तर डॉक्टर महिलेच्या मृत्यूचं कारण समोर आलंय, पण प्रश्न मात्र अजूनही कायम आहेत. पहिला, डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली हे जरी मान्य केलं तरी तिच्या आत्महत्येचं कारण काय? मृत्यूचं कारण कळलं गळफास घेऊन, पण आत्महत्येचं कारण काय? हे कारण काय ते तपासणं पोलिसांसमोर आव्हान आहे. दुसरं, डॉक्टर महिला PSI बदने आणि प्रशांत बनकर यांच्या संपर्कात होती. मग डॉक्टर महिलेच्या या दोघांसोबत कोणत्या विषयावर संभाषण व्हायचं, त्यांच्यात काही वाद झाले होते का, या प्रश्नाचं उत्तर पण अजून अनुत्तरित आहे. तिसरा प्रश्न, महिला डॉक्टरनं आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या तळ हातावर 7 वाक्य 24 शब्दांची मिळून लिहिली होती. त्यात बदने आणि बनकर या दोघांची नावं होती. मात्र हे हस्ताक्षरच आमच्या या महिला डॉक्टरचं नाही असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे आता हे हस्ताक्षर तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलंय. त्यामुळे तो अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हस्ताक्षराचं गूढ देखील कायम आहे. त्यामुळे या 3 प्रश्नांची उत्तरं ज्यावेळी मिळतील तेव्हा या प्रकरणाचा उलगडा होईल. आत्महत्या करण्यामागचं कारण काय, बदने आणि बनकर यांच्याशी तिचं काय संभाषण होत होतं, वाद कशावरनं झाले, आणि तिसरं म्हणजे तिनं तिच्या तळहातावर जी काही सुसाईड नोट सापडलेली आहे ते हस्ताक्षर तिचंच आहे का दुसऱ्याचं, याची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हणतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये तिची डायरी अत्यंत महत्त्वाची आहे, जी तिची अत्यंत चांगली सवय होती. PM रिपोर्ट आला पण बदनेनं मोबाईल लपवला. महिला डॉक्टरची डायरी, अब खुलेंगे सबके राज. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.